इथे तुम्ही पाहू शकता आज आपण बनवलेली खमंग अशी कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी कशा प्रकारे बनवायची, काय काय स्टेप्स फॉलो करावे लागतात याची पूर्ण रेसिपी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला। हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत खमंग अशी कोथिंबीर वडी। त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल 1-2 वाट्या कोथिंबीर छान मी इथे कापून घेतलेली आहे, बारीक जेवढं होईल तेवढं। 1 वाटी बेसन पीठ, 2-3 चमचे तीळ, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, जिरे, हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। एक इथे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी जे बेसन पीठ घेतलं होतं ते बेसन पीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर लगेचच थोडीशी हळद पावडर अर्धा चमचा, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून याच्यामध्येच घ्यायचं। जे आपण बॅटर बनवणार आहोत त्याच्यामध्येच चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला छान असं ड्राय असताना थोडंसं मिक्स करून घ्यायचं असं वेळ। त्यानंतर आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकून याला छान जसं आपण वडे करतो वडापाव बनवताना तसं प्रकारे याचं बॅटर छान बनवून घ्यायचं व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता बेसनच्या पिठाचं छान असं बॅटर बनलेलं आहे। ही झाली आपली कोथिंबीर वडी बनवण्याची पहिली स्टेप। दुसरी स्टेप म्हणजे वाटण आणि तिसरी स्टेप याला फोडणी द्यायची पूर्ण साहित्याला। आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे। इथं आपण आता नेक्स्ट स्टेप करूया। आता हे बॅटर बनवलेलं 5 मिनिटं झाकून ठेवा, त्यानंतर वाटणाची तयारी करूया। कोथिंबीर वडीसाठी जे वाटण लागतं त्याची तयारी करूया। सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। त्यानंतर लगेचच 5-6 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर जिरे सगळं घालून घ्यायचं आणि सगळं साहित्य मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता आपलं छान असं वाटण तयार आहे कोथिंबीर वडीसाठी जे लागतं ते। आता आपण इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकून घेऊया। आता या कढईमध्ये 2-3 चमचे तेल घालून घ्या। तेल छान गरम होऊ द्या, व्यवस्थित सगळं साहित्य कढलं जाईल अशा प्रकारे। इथे आपलं तेल छान कढलं गेलेलं आहे। आता जे वाटण तयार केलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर लगेचच 2-3 चमचे तीळ पण घालून घेऊ याच्यामध्ये आणि छान असं तळून घेऊ सगळं साहित्य। त्याच प्रकारे जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर लाल तिखट पण टाका, मी पण टाकते इथे। आणि सगळं साहित्य छान असं परतवून घेऊ। 2-3 मिनिटं हे साहित्य छान असं तेलामध्ये परतवून घ्या व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता छान असं तळल्या गेलेले। आता याच्यामध्ये बारीक वाटून घेतलेली कोथिंबीर घालू आणि कोथिंबीर छान असं मऊ होईपर्यंत परतून घेऊ। इथे आपली कोथिंबीर आता हलकीशी शिजत आलेली आहे। आता आपण यामध्ये जे बेसनच्या पिठाचं मिश्रण बनवलं होतं ते घालून घेऊ। व्यवस्थित घालून घ्या आणि याला कमी आचेवर छान असं शिजू द्या। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत याला छान असं शिजून घ्या। बेसन पिठामध्ये नेहमी गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे याला छान असं वारंवार परतून घ्या, सगळं एकत्रित सगळं व्यवस्थित छान असं। तुम्ही इथे पाहू शकता त्याचा छान असा हलकासा गोळा तयार झालेला आहे। आता आपण हे मिश्रण गरम गरम असताना एका डब्यामध्ये काढूया। त्याला सर्वप्रथम इथे तेल लावून घेतलेले मी। तेल लावल्यास वड्या व्यवस्थित आहेत, त्यामुळे तेल लावून घ्यायचं। आता सगळं मिश्रण या तेल लावलेल्या डब्यामध्ये काढून घेऊ। हवं तर तुम्ही एका प्लेटमध्ये पण काढू शकता। इथे हे मिश्रण मी एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहे। आता याला छान व्यवस्थित गरम गरम असतानाच असं सेट करून घेऊया। गरम गरम असताना सेट केलं तर ते व्यवस्थित सेट होतं, त्याच्यामुळे गरम असतानाच व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचं।
हाताने किंवा तेल लावलेल्या एखाद्या वाटीने सेट करून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण मी छान असं सेट करून घेतलेले. त्याच्यावरती आता आपण थोडेसे वरतून तिळ घालून घेऊ. तिळ सुरुवातीला घातले होते, पण तुम्हाला हवं तर तुम्ही आता पण वरतून तिळ घालून घेऊ शकता. तिळ घालून घ्या आणि छान हाताने असं सेट करून घ्या आणि थंड होऊ द्यायला. थंड झाल्यावर आपण याच्यानंतर वड्या पाडून घेऊ. बघ किती छान दिसतात कोथिंबीर वड्यांचं मिश्रण आपलं इथं तीळ टाकल्यावरती वरतून. आता याला थंड होऊ द्या. थंड झाल्यावर आपण याच्या व्यवस्थित वड्या पाडून घेऊ. मिश्रण मी हे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. जाडसर ठेवल्यामुळे वड्या आपल्या व्यवस्थित खुसखुशीत होतील. इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण छान असं सेट झालेलं आहे. आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेऊ शकता. हे पहा मी इथे छान अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्या वड्या आपण एक एक करून काढून घेऊया एका प्लेटमध्ये. हे पहा किती छान आपली वडी तयार आहे इथे. इथे मी वडी थोडीशी मोठ्याच आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पण अशा मोठ्या मोठ्या आकारामध्येच कट करून घ्या. इथे वड्या मी व्यवस्थित काढून घेत आहे. त्याचंच इथे मी गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेले. ह्या वड्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका पॅनवर ठेवून त्या भाजून पण घेऊ शकता, जशी तुमची इच्छा असेल त्या प्रकारे. तुम्ही पाहू शकता छान अशा मी हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. आता तेल गरम झाल्याच्या नंतर आपण याला डीप फ्राय करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही इथे पाहू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून यामध्ये कोथिंबीर वड्या टाकून घेऊ. अशा प्रकारे एक एक वडी अलगद सोडून द्या. छान असं फ्राय करून घ्या. मस्त डीप छान लालसर असं सोनेरी रंगावर ह्या वड्या तळून घ्या. अशा प्रकारे छान सगळ्या वड्या तळून घ्या व्यवस्थित. इथे तुम्ही पाहू शकता अशा छान डीप फ्राय करून आपली कोथिंबीर वडी तयार आहे. ही पहा तयार आहे आपली खमंग अशी कुरकुरीत, एकदम कुरकुरीत, बाहेरून कुरकुरीत, मऊ आतून मऊ अशी कोथिंबीर वडी आपली तयार आहे. कशी वाटली मग तुम्हाला ही कोथिंबीर वडी बनवायची रेसिपी? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.